नोम मधली परिस्थिती खूपच गंभीर झाली होती। मुलं आजारी पडत होती आणि डिप्टेरियाचे सिरम नोम पर्यंत पोहोचवणं हाच लास्ट ऑप्शन होता। पण नेनानापासून नोम पर्यंतचा प्रवास म्हणजे 1085 किलोमीटर आणि हा रस्ता म्हणजे बर्फाचं जंगल, वादळ, अंधार आणि जीवघेणी थंडी। या परिस्थितीत मेल डिलिव्हरी किंवा साधारण प्रवास करायला 15 ते 20 दिवस लागणार होते। पण इथे अडचण अशी होती की मुलांची परिस्थिती खूपच भयानक आणि नाजूक झाली होती आणि त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर सिरम पोहोचवणं गरजेचं होतं, नाहीतर शेकडो मुलांचे जीव गेले असते। पण मग 15 ते 20 दिवसांचा प्रवास लवकरात लवकर कसा होणार? तर त्यावेळेस एक इम्पॉसिबल प्लॅन तयार झाला। असं ठरलं की हस्की कुत्रे अशा वातावरणात सर्व्हाइव्ह करू शकतात। मग 20 पेक्षा जास्त मशर म्हणजे स्लेज चालवणारे, म्हणजे साध्या भाषेत बर्फगाडी चालवणारे आणि 150हून जास्त हस्की कुत्र्यांना सोबत घेऊन हा प्रवास रिलेच्या स्वरूपात पार करायचं ठरवलं। त्यानंतर त्यांच्यात ग्रुप पडले, म्हणजे एका टप्प्यावर एक ग्रुप सिरम घेऊन पुढे जाणार आणि मग दुसऱ्या ग्रुपला सिरम देऊन पुढचा टप्पा पार करायचा।